शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. आर-बी-आयचे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के-सी-सी संदर्भात नवीन नियम जारी केले आहेत. आता के-सी-सीवर फक्त पीक कर्जच नाही तर पशुपालन, मत्स्य व्यवसाय, शेतीसाठी ड्रोन सेवा, विमा आणि अनेक खर्चांसाठी कर्ज मिळू शकते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जासाठी तारणाची गरज लागणार नाही. नेमके काय बदलले आहे चला जाणून घेऊया. 19 जून 2026 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने किसान क्रेडिट कार्ड स्कीम 2026 चे नवीन निर्देश जारी केले आहेत. नियम 1 जानेवारी 2027 पासून नवीन मंजूर होणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड कर्जांना लागू होणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना अधिक सोपी आणि व्यापक कर्ज सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार खालील सर्व पात्र ठरणार आहेत. जमीनधारक शेतकरी, बटाईदार आणि भाडेकर शेतकरी, स्वयंसहाय्यता गट, एच-एस-जी, संयुक्त दायित्व गट, पशुपालन, मत्स्य व्यवसाय करणारे म्हणजेच आता अधिकाधिक शेतकऱ्यांना के-सी-सी योजनेचा लाभ मिळू शकतो. पूर्वी के-सी-सी प्रामुख्याने पीक कर्जापुरते मर्यादित होते. आता मात्र के-सी-सी अंतर्गत खालील खर्चासाठी अर्ज मिळू शकतो. पीक लागवड, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, कापणीनंतर खर्च, शेतकरी कुटुंबाच्या गरजा, पीक विमा, आरोग्य विमा, आरोग्य अपघात विमा, शेतकरी उपकरणे, सिंचन प्रकल्प, जनावरे खरेदी, शेतविकास कामे अशा अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. 2 लाखांपर्यंत कर्जाच्या कृषी कर्जांसाठी बँकांना तारण आणि मार्जिनची अट माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी सुविधा देण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांना 10,000 ते 50,000 पर्यंत फ्लेक्सी के-सी-सी किसान क्रेडिट कार्ड मिळू शकते. विशेष म्हणजे हे कर्ज जमिनीच्या किमतीशी थेट जोडलेले नसेल. आता के-सी-सी वापरणारे अधिक सोपे होणार आहे. शेतकरी खालील माध्यमांद्वारे व्यवहार करू शकतील. यू-पी-आय, ए-टी-एम, डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, एन-ई-एफ-टी, आर-टी-जी-एस यामुळे किसान क्रेडिट कार्ड पूर्णपणे डिजिटल पद्धतीने वापरणे शक्य होणार आहे. एकूण पाहता आर-बी-आयच्या नवीन नियमांमुळे शेतकऱ्यांना अधिक व्यापक कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. पीक कर्जासोबत पशुपालन, मत्स्य व्यवसाय विमा आणि शेती विभागासाठी निधी मिळू शकणार आहे. तसेच 2 लाखांपर्यंत तारणमुक्ती कर्ज आणि डिजिटल व्यवहाराची सुविधा ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सरकारी जी-आर आणि आर-बी-आय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.